बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ्स इयत्ता 4. आज आपण गणित या विषयाचा आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 14वा टॉपिक, भागाकार भाग 2. आपण पाहूया शाब्दिक उदाहरणे म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्स. शाब्दिक उदाहरणे म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स. शाब्दिक उदाहरणे वर्ड प्रॉब्लेम्स. 56 वह्यांचे 7 विद्यार्थ्यात समान वाटप करा. प्रत्येकाला किती वह्या मिळतील? अनेक वह्या दिल्या आहेत आणि एकाला किती वह्या मिळतील हे आपल्याला विचारलेलं आहे. अशा वेळी आपण कोणती क्रिया करणार आहोत? आपण करणार आहोत भागाकार. कोणती क्रिया करणार आहोत आपण? भागाकाराची क्रिया करणार आहोत. आता ज्या या 56 वह्या आहेत त्या 7 विद्यार्थ्यात वाटायच्या आहेत. चला आपण भागाकाराचं चिन्ह घेऊया. हे भागाकाराचं चिन्ह आहे. 56 हा भाज्य आहे, तो आपण आतमध्ये लिहिणार आहोत. 7 हा भाजक आहे, तो बाहेरच्या बाजूला येईल. आता आपल्याला माहिती आहे भागाकारासाठी आणि गुणाकारासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? पाढे पाठ असणं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पाढे पाठ असतील तर तुम्हाला गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया अगदी सहज, सोप्या रीतीने आणि पटापट अशा करता येतील. मग आता आपल्याला इथे कितीचा पाढा बोलायचा आहे? 7चा. कितीपर्यंत? 56 येईपर्यंत. मग बोला पाहू 7चा पाढा 56 येईपर्यंत. 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 आठी 56. 56 मधून 56 वजा करायचे. 6तून 6 गेले 0, 5तून 5 गेले 0. उत्तर आलंय आपलं 8. भागाकार 8 आला आहे. म्हणजेच प्रत्येकाला 8 वह्या मिळतील. प्रत्येकाला किती वह्या मिळतील? 8 वह्या मिळतील. Solve the following problems. खालील उदाहरणे सोडवा. If the total cost of 3 compost boxes is ₹90, what is the cost of 1 compost box? What we will do? Division. 3 कंपोस्ट बॉक्सची प्राइस दिली आहे आणि एकाची विचारली आहे. अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे, म्हणजे इथे आपण डिव्हिजन म्हणजेच भागाकार करणार आहोत. 3 कंपोस्ट बॉक्स you will see. Good. Now start dividing. भागाकार करायला सुरुवात करा. सर्वात पहिलं भागाकाराचं चिन्ह लिहा. मोठी संख्या भाज्य 90 हे आतल्या बाजूला जातील. आणि कशाने भागायचं? ती 3 कंपोस्टची कॉस्ट आहे, त्यामुळे आपल्याला 3 ने भागावं लागेल. जेव्हा आपण 3 ने 90 ला भागू तेव्हा आपल्याला एका कंपोस्ट बॉक्सची किंमत मिळेल. आता बघा पहिली संख्या घ्यायची 9 आहे. 3च्या पाढ्यात 9 कधी येतात? 3 त्रिक 9. 3 3 9. 9 minus 9. 9 minus 9 0. आता 9च्या बाजूला काय आहे? 0. तो 0 खाली घ्यायचा.
ओके. आणि 3ने भाग लावायचा. शून्याला 3ने कितीचा भाग लागेल? शून्याचा भाग लागेल. म्हणून 3 0 जा 0. 3 0 जा 0. 0 minus 0, answer is 0. So our answer is 30. ते उत्तरात लिहायचं आपण. The cost of each compass box is rupees 30. The cost of each compass box is rupees 30. पुढचं उदाहरण पाहूया. खालील उदाहरणे सोडवा. बघा काय उदाहरण आहे. 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत ₹92 आहे, तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत दिली आणि एकाची विचारली आहे. आपण करणार आहोत भागाकार. 4 वरून एकाची किंमत काढायची आहे, अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे. आपण भागाकाराची क्रिया करणार आहोत. हे आहे गहू, 4 किलोग्रॅम गहू. आता आपल्याला काढायची आहे 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत. 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत. त्यासाठी आपण भागाकाराचं चिन्ह घेऊया. आतल्या बाजूला आपण लिहिणार 92 म्हणजेच 92 आणि 92 ला भागणार 4 ने. आपण 92 ला जेव्हा 4 ने भागू तेव्हा आपल्याला 1 किलो गव्हाची किंमत मिळेल. आता बघा 9 घ्यायचे पहिले. 9तून 4च्या पाड्यातले किती जातील? 4 एके 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 12 जाणार नाहीत. मग किती जातील? 4 दुणे 8. 9तून 8 गेले, राहिला 1. वरून घेतले 2, 2 खाली आले. आता झाले 12. एकावर 2, 12. 12 केव्हा येतात बघा 4च्या पाड्यात? 4 त्रिक 12. 12तून 12 वजा करा. 2तून 2 गेले 0, 1तून 1 गेला 0. 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती आहे? 23 रुपये आहे. 1 किलो गव्हाची किंमत किती आली? 23 रुपये आली. 1 किलो गव्हाची किंमत 23 रुपये आहे. Solve the following problems. Solve the following problems. There are 87 beads. How many necklaces of 9 beads each can be made and how many beads will be left over? काय करणार आहोत आपण? डिव्हिजन. 9 मण्यांची एक माळ बनवली तर 87 मण्यांच्या किती माळा बनतील आणि किती मणी शिल्लक राहतील हे आपल्याला काढायचं आहे. ओके. चला भागाकार करूया. आतल्या बाजूला आपण लिहिणार 87. 87 ला आपण भागणार आहोत 9 नी, कारण आपण 9 मण्याची एक माळ बनवणार आहोत. आता 9च्या टेबलमध्ये 87 मधून जाणारे किती आहेत? 87 आहेत तर 9च्या टेबलमध्ये. तर बघा 9, 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 8 जा 72, 9 9 जा 81, 9 10 जा 90. म्हणजे किती जातील? 9 9 जा 81. 87 minus 81. 7 minus 1, 6. 8 minus 8, 0. म्हणजेच we can make 9 necklace of 9 beads. 9 मण्यांचे 9 नेकलेस बनतील and 6 beads will be left over. आणि 6 मणी शिल्लक राहतील.
तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. डिवाइडिंग अ 3-digit number by a 1-digit number. 484 divided by 4. तीन अंकी संख्या दिली आहे 484 आणि त्याला एक अंकी संख्या म्हणजे 4 ने भागायचं आहे. 4 ने भागाकार करायला सुरुवात करूया. बघा, जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा आपण युनिट्स पासून सुरुवात करत नाही. बाकी सर्व क्रियांमध्ये बघा, जेव्हा आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार करतो, तिन्ही मध्ये आपण युनिट्स पासून सुरुवात करतो, पण भागाकारामध्ये मात्र आपण युनिट्स पासून सुरुवात करत नाही. तर पहिला जो अंक असेल त्याचं जी प्लेस असेल तिथून आपण सुरुवात करतो. आता पहिला अंक कोणता आहे? 4. पहिला अंक कोणता आहे? 4. बघा, आता 4च्या पाड्यात कधी येतो? 4. 4 एके 4. मायनस करा. 4 - 4 0. वरून घेतले 8. ओके. आता 8 केव्हा येतात 4च्या टेबलमध्ये? 4 2 जा 8. 8 - 8 0. वरून घेतले 4. 4 एके 4. 4 वजा 4 करा. 4तून 4 गेले 0 राहिले. ओके. दुसरी संख्या बघूया. तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे. $396. 396 divided by 3. 396 ला 3 ने भागायचं आहे. 396 ही तीन अंकी संख्या आहे आणि 3 ही एक अंकी संख्या आहे. आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागत आहोत. चला भागाकाराला सुरुवात करूया. पहिले 3 घ्यायचे. 3 एके 3. 3तून 3 गेले 0. वरून घेतले 9. लगेच बाजूची संख्या खाली घ्यायची. ओके. 3च्या पाड्यात 9 केव्हा येतात? 3 3 जा 9. 9 - 9 0. ओके. आता 6 खाली घेतली. ओके. 3 2 जा 6. 6 - 6 0. ओके. आन्सर काय आलं? 132. पुढील भागाकार करा. डिवाइड. ओके. 494 divided by 4. ओके. 4 1 जा 4. 4 - 4 0. वरचे 9 खाली घेतले. आता 9 मधून किती जातील 4च्या पाड्यातले? 4 2 जा 8. 9 - 8. 9तून 8 गेले राहिला 8. आता वरचे 4 पुन्हा खाली घेतले आपण. ओके. 14तून किती जातील बघा 4च्या पाड्यातले? 4 एके 4. 4 दुणे 8. 4 त्रिक 12. 4 चौक 16. 16 जाणार नाही. मग 4 त्रिक 12 जातील. ओके. मायनस करा. 4तून 2 गेले 2 राहिले. 1तून 1 गेला 0 राहिलं. आता वरून खाली घ्यायला कोणताही अंक नाही, त्यामुळे 2 ही बाकी आहे. 2 इज रिमाइंडर. 2 ही बाकी राहिली आहे. 494 ला 4 ने भागल्यावर 123 हा भागाकार आला आहे आणि 2 ही बाकी शिल्लक राहिली आहे. ओके.
242 डिवायडेड बाय 3. आता बघा पहिला अंक आहे 2. 2 मधून 3 जातील का? नाही जाणार. म्हणून आपण पहिला शून्याचा भाग लावणार आहोत. कसा बघा? 3 0 जा 0. 2 मायनस 0 करा, किती राहतात? 2. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. आता वरचे 4 आहेत हे 2च्या बाजूला घ्या. किती झाले आता? 24. 24 3 च्या टेबल मध्ये येतात का? येतात. 3 8 जा 24. 3 8 24. 24. आता 24 मधून 24 वजा करा. 4तून 4 गेले 0, 2तून 2 गेले 0. आता वरचे 2 खाली या. फक्त 2 आहेत. 2 मधून 3 जातील का? नाही जाणार. मग हे असंच सोडून द्यायचं नाही. तर इथे आपल्याला शून्याचा भाग लावायचा आहे. बघा, 3 0 जा 0. ओके. 3. आता 2 मायनस 0. मग 2 मधून 0 गेले, 2 राहिले. आता 242 भागिले 3 म्हणजे भागाकाराला 80 आणि बाकी उरली 2. पुढील भागाकार करा. डिवाइड. पुढील भागाकार करा. 945 divided by 8. 945 divided by 8. पहिला अंक कोणता आहे? 9. 9 मधून 8च्या पाड्यातले किती जातील? 8 1 जा 8. 8 एके 8 जातील. ओके. 9 मधून 8 वजा करा. काय शिल्लक राहिला? 1. आता वरचे 4 आहेत ते खाली घ्या. किती झाले? एकावर 4 14. 14 मधून 8च्या पाड्यातले किती जातील? 8 एके 8. 8 दुणे 16. 16 जातील का? नाही जाणार. फक्त 8 एके 8 जातील. मग बघा, 14तून 8 गेले, 6 राहिले. ओके. वरचे 5 खाली घ्या. 65. किती झाले आता? 65. 65 मधून 8च्या टेबल मधले किती जातील बघा? 8 1 जा 8. 8 2 जा 16. 8 3 24. 8 चौक 32. 8 पंचा 40. 8 7 48. 8 7 56. 8 8 64. 8 8 64 जातील. बरोबर. 8 8 64. मायनस करा. 5तून 1 गेला, सॉरी 5तून 4 गेले, 1 राहिला. 6तून 6 गेले, 0 राहिलं. आता वरून काही खाली घ्यायला आहे का? नाही. मग 945 भागिले 8 बरोबर आपला भागाकार आला 118. आपलं उत्तर आलं 118 आणि बाकी शिल्लक राहिली 1. बाकी शिल्लक राहिली 1. $647 divided by 7. पहिला अंक आहे 6. 6 मधून 7 जातील का? नाही. मगाशी असं उदाहरण आलं तेव्हा आपण पहिला शून्याचा भाग लावला होता. पण त्याच्यामुळे गणित विनाकारण वाढतं. भागाकार उगाचच मोठा होतो. मग आता आपण काय करायचं? 2 संख्या घ्यायच्या. 6 and 4 64. 64 मधून 7च्या टेबल मधले किती जातील? 7च्या पाड्यातले किती जातील? तर 7 7 9 63 जातील. 7 9 63 जातील. 64 मायनस 63. 4तून 3 गेले, 1 राहिला. 6तून 6 गेले, 0 राहिला. आता हा 7 आहे वरचा, तो खाली घ्या. किती झाले? 1 and 7 17. 17 मधून 7च्या टेबल मधले किती जातील? 7 2 जा 14. 7 3 जा 21. मग जातील किती? 7 2 जा 14. 21 जाणार नाही. मायनस करा. 17 मायनस 14. 7 minus 4 3. 1 minus 1 0. मग 647 भागिले 7 बरोबर भागाकाराला 92. Our answer is 92.
आणि बाकी राहिली 3. रिमाइंडर इज 3. पुढील भागाकार करा. डिवाइड. 900 divided by 3. ओके बघा हा. 3 3 जा 9. 9 minus 9 0. आता बाजूचा 0 खाली घ्या. 0 0 आहे. 0 मधून 3च्या पाड्यातले किती जाती काय जाईल का? काहीच नाही जाणार. पण म्हणून सोडून द्यायचं नाही. इथे आपल्याला शून्याचा भाग लावायचा आहे. 3 0 जा 0. 0 minus 0 आन्सर इज 0. आता वरचा 0 पुन्हा खाली घ्या. आता 0तून काही जाईल का? नाही. 0तून काही जाणार नाही 3च्या पाड्यातलं. तरीही 0 सोडून द्यायचा नाही. पुन्हा आपल्याला कितीचा भाग लावायचा आहे? शून्याचा. 3 0 जा 0. 0 minus 0 0. पुढे जर 0 असेल तर तो 0 आपण नुसता सोडायचा नाही. त्याचा भाग लावायचा आहे. आणि योग्य ठिकाणी भागाकार भाग लावताना तो 0 लिहायचा आहे. जसा आता आपण लिहिला. ओके. 900 divided by 6. सेम संख्या, फक्त आता पहिला आपण 3 ने भागलं, आता 6 ने भागूया. ओके. 6 एके 6. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. ओके. वरून घेतलं 0. आता किती झाले? 3वर 0 30. 3वर 0 30. 6च्या टेबलमध्ये 30 केव्हा येतात? 6 5 जा 30. 6 पंचे 30. 30 वजा 30. 0तून 0 गेलं 0. 3तून 3 गेलं 0. आता वरचं 0 खाली घेतलं. 6 0 जा 0. 0 minus 0 0. आलं लक्षात? शेवटचा 0 आपण तसाच सोडलेला नाही. तिथे सुद्धा आपण शून्याचा भाग लावला आहे. पुढील भागाकार करा. डिवाइड. 120 divided by 4. 1 मधून 4 जाणार नाहीत. मग 1 आणि 2 म्हणजे 12 ही संख्या घ्या. 12 मधून 4च्या पाड्यातले किती जातील? 4 3 12. 12 वजा 12 0. ओके. आता वरचं 0 खाली घ्या. हे 0 सोडायचं नाही. शून्याचा भाग लावायचा. 4 0 0. 0 वजा 0 0. ओके. भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर ते 0 भागाकारात योग्य स्थानी लिहावे. Remember, while dividing, in case a number is divided 0 times, write the 0 in the correct place in the quotient. भागाकार करताना शून्याचा भाग गेला तर ते 0 भागाकारात योग्य स्थानी लिहावे. Remember, while dividing, in case a number is divided 0 times, write the 0 in the correct place in the quotient. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.